नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मटका गळ्याला पायपिंग कशी करायची ते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पायपिंग अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आता आपण पायपिंग करायला सुरुवात करूया. पायपिंगसाठी सर्वप्रथम आपल्याला लागतील तिरप्या पट्ट्या. हा आहे ब्लाऊज पीस मधला उरलेला कापड, ज्याच्या आपण तिरप्या पट्ट्या कट करून घेणार आहोत. पायपिंग करत असताना आपल्याला नेहमी तिरप्याच पट्ट्या कट करायच्या असतात, जेणेकरून तिरपी पट्टी ही व्यवस्थितपणे फाकले जाते आणि गळ्याला जसा शेप आहे तशा पद्धतीने ती पायपिंग तयार होते. त्यामुळे तिरप्या पट्ट्या या ठिकाणी आपल्याला कापायच्या आहेत. साधारण 1 इंच अंतराच्या आपल्याला पट्ट्या कापायच्या आहेत. अगदी बारीक आणि नाजूक अशी पायपिंग आपण या ठिकाणी करणार आहोत. पैठणी साडीवरचा हा ब्लाऊज आहे. आपल्याला जेवढ्या लागतील तेवढ्या पट्ट्या आपण या ठिकाणी कट करायच्या. 1 इंच अंतराच्याच पट्ट्या आपल्याला या ठिकाणी कट करायच्या आहेत. अशा पद्धतीने तिरप्या पट्ट्या सर्व आपण कट करून घेऊया. या ठिकाणी मी 4 पट्ट्या कट केलेल्या आहेत, कारण डीप गळा असल्यामुळे जास्त पट्ट्या आपल्याला लागणार आहेत. आता या सर्व पट्ट्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत. 4 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या गळ्याच्या आकाराप्रमाणे पट्ट्या कट करायच्या. आता दोन्ही सोयीच्या साईड असतात पट्टीच्या, त्या एकमेकांवर ठेवायच्या. सोयीच्या साईड समोरासमोर ठेवून या ठिकाणी आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची. अशा पद्धतीने व्यवस्थितपणे सरळ शिलाई करून घ्यायची. या ठिकाणी आपल्याला तिरपी शिलाई करायची काही गरज नाही. सरळ शिलाई केल्यावर व्यवस्थित ही पट्टी जोडल्या जाते. अशा पद्धतीने आता ह्या सर्व पट्ट्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत. पट्टी जोडत असताना फक्त उलटी आणि सोयीची जी साईड आहे ती व्यवस्थित बघूनच पट्टी जोडायची, नाहीतर एक पट्टी उलटी आणि एक पट्टी सोयीची होते. अशा पद्धतीने दोन्ही सोयीच्या साईड समोरासमोर ठेवून पूर्ण पट्ट्या आपल्याला जोडायच्या. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, ते तुम्ही शेवटपर्यंत पहा. पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे ही पट्टी जोडल्या चालली आहे. सर्व पट्ट्या आपण जोडून घ्यायच्या. आता आपल्या सर्व पट्ट्या जोडून झालेल्या आहेत. पट्टी जोडून झाल्याच्या नंतर आपले जे जोड असतात त्या जोडाला असं व्यवस्थित नखाने फोडून घ्यायचं आणि प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून पायपिंग मध्ये जाडपणा येणार नाही. नाहीतर कुठे ज्या ठिकाणी जोड असतो त्या ठिकाणी पायपिंग जाड होते आणि बाकी सगळीकडे पतली होते. त्यामुळे अशा पद्धतीने सर्व जोड फोडून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे नखाने. आता 1/2 इंच ही पट्टी फोल्ड करायची एका साईडने आणि पूर्ण पट्टीवर 1/2 इंच शिलाई करून घ्यायची. एक साईड खुली ठेवायची आणि एक साईड 1/2 इंच दुमडायची. अशा पद्धतीने पूर्ण पट्टीवर शिलाई करून घ्यायची. पट्टी जोडत असताना पण मध्ये जे जोड असतात ते फोडून घ्यायचे आणि नंतरच शिलाई करायची. आता आपली ही पूर्ण पट्टी तयार झालेली आहे. पाहू शकता ज्या ठिकाणी कुठे कमी जास्त झालेलं असेल त्या ठिकाणचं व्यवस्थित चेक करायचं आणि कट करून टाकायचं आणि एकसारखी ही पूर्ण पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची. आता आपली एकसारखी तिरप्या पट्ट्यांची पूर्ण एक अखंड पट्टी तयार झालेली आहे. आता ही आपल्याला गळ्याला मोजायची आणि जोडून घ्यायची. आता ही पट्टी जोडायची कशी ते आपण पाहणार आहोत. आपण हा ब्लाऊज पूर्ण रेडी करून जोडून घेतलेला आहे. आता ही पट्टी आपल्याला सर्वप्रथम मोजून घ्यायची. कमी जास्त होत असेल तर ते आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे अशा पद्धतीने आधी पूर्ण पट्टी चेक करायची मोजून आणि नंतरच जोडायची. आता ही पट्टी आपल्याला खूप होते त्यामुळे थोडीशी कट करून टाकूया. आता आपण ही पट्टी आपल्या ब्लाऊजला जोडायला सुरुवात करूया. 1/2 इंच एक्स्ट्रा सोडून खालच्या साईडला ही पट्टी फोल्ड करायची अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि शिलाई करायला सुरुवात करायची. 1/2 इंच फोल्ड केली. नंतर आता पूर्ण गळ्याला आपण ही पट्टी जोडून घ्यायची. पट्टी जोडत असताना थोडीशी पट्टी खेचायची, गळा खेचायचा नाही.
शोल्डरच्या साईडला जर कुठल्या कस्टमरला जर ब्लाऊज खाली ओघळत असेल तर शोल्डरच्या साईडला 1-2 इंचावर फक्त ही पट्टी खेचायची, नंतर बाकीच्या साईडला नाही खेचली तरी चालते. अशा पद्धतीने सर्व पट्टी आपल्याला गळ्याला जोडून घ्यायची आहे. 1 इंचाची पट्टी आपण कट केली होती. अशा पद्धतीने पूर्ण पट्टी आता आपण ही जोडून घेऊया. जसा गळ्याचा आकार आहे तशी पट्टी आपल्याला ॲडजस्ट करत करत त्या गळ्यावर ठेवायची आणि शिलाई करायची. गळ्याला अजिबात खेचायचं नाही. गळ्याच्या आकाराप्रमाणेच आपल्याला शिलाई करायची. शोल्डरचे जे जोड असतात ते व्यवस्थित चेक करून त्याच्यावरतून पट्टी जोडायची. शोल्डरचा जोड पायपिंग करत असताना नेहमी पाठीमागच्या साईडला असला पाहिजे आणि बाही जोडताना पण. ह्याच ब्लाऊजची 10 इंचाची बाही कशी तयार करायची ते मी व्हिडिओ टाकलेला आहे अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलवर. ते पाहिला नसेल तर तुम्ही पाहू शकता. आता शेवटच्या साईडला पण आपण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून बाकीची पट्टी कट करायची आणि खालच्या साईडला फोल्ड करायची आणि शिलाई कंप्लीट करून घ्यायची. आता अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे गळ्याच्या साईडला. कट्स लावल्यामुळे व्यवस्थित पायपिंग फोल्ड होते, त्यामुळे असे छोटे छोटे कट्स गळ्याच्या साईडला लावून घ्यायचे. कट्स लावत असताना शिलाई कट नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची आणि नंतर कट लावायचे. आता आपण हे पूर्ण कट लावलेले आहेत. समोरच्या साईडला गळ्याला पण थोडे कट लावायचे आणि नंतर पायपिंग करायची. पैठणी ब्लाऊजची 10 इंचाची बाही कशी तयार करायची ते मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे व्हिडिओ. ते जर तुम्ही पाहिला नसेल तर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो पण व्हिडिओ पहा. आता अशा पद्धतीने खालच्या साईडला ही पट्टी फोल्ड करायची आणि वरतून शिलाई करायची. जेवढी हवी आहे तेवढी पायपिंग आपल्याला या ठिकाणी तयार होते. आता आपण छोटीशी पायपिंग करणार आहोत, त्यामुळे पूर्ण पट्टी खालच्या साईडला फोल्ड केली आणि वरतून शिलाई करत आहोत. अशाच पद्धतीने पूर्ण गळ्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची. अगदी बारीक अशी पायपिंग ही आपली तयार होत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोठी पण पायपिंग करू शकता. अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करायची खालच्या साईडला आणि वरतून शिलाई करायची. पायपिंग करण्याची अगदी ही सोपी पद्धत आहे. पाहू शकता खूप सुंदर अशी आपली ही पायपिंग तयार होत आहे. कधी जाणार आहे विचार, कोण जाणार आहे? तू जाणार आहे काय? तू घेऊन जातो. अशा पद्धतीने पूर्ण पायपिंग तयार करून घ्यायची. गळा जशा आकाराचा आहे तशाच आकाराची आपल्याला ही पायपिंग फोल्ड करायची आणि शिलाई करून घ्यायची. सगळीकडे गावात द्यायला ते सगळीकडे गावात 2000 रुपये घे चालू पिकअपला. जेणेकरून सभेसाठी चाललो बरं, सभेसाठी जे चाललेत का? हा तेच. आता आपली ही पायपिंग कंप्लीट झालेली आहे. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पाहू शकता गळ्याचा लुक अगदी सुंदर पायपिंग आलेली आहे आणि कुठेही आपलं ही जे पायपिंग आहे ती अशी खेचल्यासारखी ओढल्यासारखी झालेली नाही. जसा गळ्याचा आकार आहे तशीच ही पायपिंग तयार झालेली आहे. तर मग अश्विनी फॅशनला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच करून घ्या. व्हिडिओला लाईक करा. पाहू शकता
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशनला सबस्क्राईब करून घ्या.